नमस्कार मंडळी. लोकसभा 2019चे पडघम जे आहेत ते जोरदार वाजू लागलेले आहेत. सर्वत्र चर्चा जी आहे ती निवडणुकीची आहे. प्रत्येकजण आपापली वैचारिक भूमिका काय आहे, राजकीय भूमिका काय आहे ती स्पष्ट करत आहे. अशा परिस्थितीमध्ये एक हलकी हलकी कुजबूज ख्रिस्ती समाजाचे जे 20 उमेदवार भारतभर उभे राहिलेले आहेत, हम भारतीय पार्टीच्या वतीनं यावरनं सुरू झालेली आहे. या निमित्तानं आपण भेट घेणार आहोत हम भारतीय पार्टीचे संस्थापक, अल्फा ओमेगा या संस्थेचे संस्थापक आशिष शिंदे यांच्याशी. नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे. अल्फा ओमेगा ते हम भारतीय पार्टी हा प्रवास जाणून घ्यायला आम्हाला सगळ्यांना आवडेल. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ हे ॲक्च्युली बीडमध्ये याची सुरुवात झाली आणि बीडपासून एक 4-5 लोकांच्या मनामध्ये एक आलं की युथ ग्रुप होता आणि त्यानंतर मग आमच्या मनामध्ये आलं की ह्याचं काहीतरी मोठ्या स्वरूपामध्ये आपण केलं पाहिजे आणि अनेक ख्रिश्चन लोकांना आपण एकत्र केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सुरुवात करत गेलो आणि मला आठवतं की 2009 साली पहिला कार्यक्रम याच पुण्या शहरामध्ये नेहरू मेमोरियलला आम्ही पास्टर अनिल कांत यांचा एक कार्यक्रम घेतला गॉस्पल सिंगिंगचा आणि तिथून ह्या अल्फा ओमेगाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आणि सुरुवात होत असताना अनेक प्रश्न आहेत समाजामध्ये, अनेक गोष्टी आहेत ज्या जसं की आपण पाहतो की वधूवरची समस्या आहे, तरुणींच्या समस्या, शिक्षणाची असेल, लग्नाची असेल, अनेक समस्या आहेत. हे बघत असताना संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात आली की समाजामध्ये ॲज एका प्लॅटफॉर्मवर सर्व चर्चेसला कसं एकत्र आणता येईल यासाठी काम करण्याची गरज आहे. समाज म्हणून तुम्ही बघता, समाजाची नेमकी व्याख्या काय करणार? हे समाज म्हणजे मला एकच वाटतं की चर्च विरहित, चर्च हे आपलं धार्मिक स्थळ आहे. प्रत्येकाने आपापल्या चर्चमध्ये जावं, प्रत्येकाने त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना करावी, आपलं दानधर्म आपल्याच चर्चमध्ये द्यावं. परंतु ज्यावेळेस समाज म्हणतो, जसं आपण म्हणतो ना हिंदू समाज, कोणी विचारत नाही त्यांना की तू कोणत्या मंदिरातलं रे बाबा. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस आपण ख्रिश्चन समाज म्हणून एकत्र येतो तर पहिला ख्रिस्ती लोकांचा हा प्रश्न असतो की तू कोणत्या चर्चचा. मग अमुक म्हणतो मी CNIचा, कोणी म्हणेल मी AGचा, कोणी म्हणेल मी पेंटिकॉस्टल, कोणी म्हणेल मी कॅथलिक. मग काय होत चाललं की यामुळं बघण्याचा दृष्टीच बदलून जाते की समजा एखाद्याला आपण कॅथलिक म्हणून म्हटलं, आपण म्हणतो नाही कॅथलिक आहे ते, मी तर CNI आहे. म्हणजे या ठिकाणी आपण चर्चेसमुळं एक प्रकारे खूप चांगलं वातावरण पण निर्माण करू शकलो आणि दुसरी एक बाजू जर आपण बघितली तर आपल्यामध्ये चर्चेस हीच आपली जात होऊन बसली की माझी जात कोणती आहे, मी असेंब्लीज ऑफ गॉड चर्चचा मेंबर आहे. तर तुम्ही बघणारे मला माझ्याकडे हेच बघणार की हा असेंब्लीज ऑफ गॉड चर्चचा मेंबर आहे. मला ख्रिश्चन कुणी म्हणत नाही, मला म्हणतात की हा त्या चर्चचा मेंबर आहे. आणि ही चर्चमधलं जे डिवायडेशन आहे ती आता कुठंतरी जात होते की काय, ही शंका मला 9 वर्षापूर्वी आली होती. मी 9 वर्षापूर्वी याविषयी विचार करत होतो की लोक ख्रिश्चन म्हणायला तयार नाहीत, म्हणून आम्ही विचार केला की एक समाज म्हणून एकत्र येऊया. आमच्या अल्फा ओमेगामध्ये आम्ही एक प्रकर्षाने एक गोष्ट जपतो, कोणी कोणाला चर्च विचारायचं नाही. चर्च विचारलं की तुमच्यामध्ये पहिलं डिवायडेशन त्या ठिकाणी होतं आणि मग तुम्ही एकत्र येण्यामध्ये समस्या निर्माण होतात. त्यामुळे चर्च विचारायचं नाही आणि आपल्या ख्रिस्ती समाजाच्या कोणत्याही व्यक्तीविषयी वाईट बोलायचं नाही, कारण आपण समाजासाठी काम करतोय, आपल्या समाजासाठी काम करतोय. मग तो तुम्हाला गोम्या भेटणार, सोम्या भेटणार, कोणीही भेटणार, वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटणार, कोणी खूप चांगलंही भेटणार. मग ह्या सगळ्या लोकांची एक मोड बांधायची आहे आणि मोड बांधून एक समाज घडवायचा आहे, जो हिंदू समाज घडला, सिंधी समाज घडला, मुस्लिम समाज घडला. त्यामध्ये डिवायडेशन, त्यांच्यामध्ये पण उपजाती आहेत, त्यांच्यामध्ये वेगवेगळे मस्जिद आहेत, वेगवेगळे मंदिर आहेत, पण तो कुठेही कोणी एकमेकाला मस्जिद आणि मंदिर विचारत नाही. तर आपला समाज जर सर्व पंथांनी घडला गेला आणि एक समाज म्हणून जर आपण एकत्र आलो तर आपल्या एवढा ताकदवर समाज अख्ख्या भारतामध्ये आपल्याला सापडणार नाही. आणि आता त्या दृष्टिकोनातून आपण जी सुरुवात केली आहे, नक्कीच आम्ही त्याच्या जवळ आहोत. हळूहळू लोकांची मनं बदलत आहेत, हळूहळू लोक एकत्र येत आहेत. मी पूर्ण भारतभर फिरतो आहे आणि भारतभरात मी जो विचार लोकांमध्ये पेरतो आहे की बाबांनो, समाज म्हणून एकत्र या. तुम्ही हे चर्च वगैरे आपल्या धार्मिक गोष्टी, कारण चर्च म्हणजे नेमकं काय आहे, तिथं जाऊन आपण प्रार्थना करतो, आपल्या वैयक्तिक उन्नतीसाठी प्रार्थना करतो आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला खूप मोठे आशीर्वाद त्या ठिकाणी देतो. परंतु देवानीही प्रभू येशू ख्रिस्तांनी ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस तो सर्व यहुदी असो, परुषी असो, जू असो, कोणीही लोक असो, सगळ्यांसाठी तो काम करतो. त्यांनी विचारलं नाही की बाबा रे तुझं चर्च कोणतं आहे, तुझं जर हे चर्च असेल तरच मी तुला ब्लेसिंग देईल. तर माझी इच्छा आहे की सर्व समाजाने एकत्र यावं, एका प्लॅटफॉर्मवर एकत्र यावं. कारण किती समस्या गेल्या वर्षभरात, 5-6 वर्षामध्ये आपण बघितलं असेल की अद्भुत अशा समस्या आहेत. कोणी कोणाला मारतंय, त्या ठिकाणी काही ठिकाणी मला असा प्रसंग आला की आपल्या चर्चवर थोडाच हल्ला झाला आहे, दुसऱ्याच्या चर्चवर हल्ला झाला आहे.
किती बेकार परिस्थिती आहे. अरे चर्चवरचा हल्ला हा येशू ख्रिस्तावरचा हल्ला आहे. तुझ्या पास्टरवरचा हल्ला हा एका धर्मगुरूवरचा हल्ला आहे. आणि त्यावेळेस जर तुम्हाला वाटत असेल की माझ्यावर नाही ना हल्ला झाला, मला काही घेणं देणं नाही, ही मानसिकता कुठेतरी पुसली गेली पाहिजे. जर पुण्यामध्ये हल्ला होतोय तर त्या ठिकाणी दिल्लीमधल्या माणसालाही वेदना झाली पाहिजे की माझ्या ख्रिश्चन माणसावर हल्ला झाला आहे, माझ्या चर्चवर हल्ला झाला आहे. आणि त्यावेळेस लोक एकत्र आली पाहिजे. आम्ही समाज म्हणून मी फक्त ही कन्सेप्ट गेल्या 9 वर्ष पूर्ण भारतभर लोकांना हेच सांगतो की बाबांनो, चर्च हे तुमचं आध्यात्मिक केंद्र ठेवा आणि अध्यात्म करा, प्रार्थना करा, सगळं काही करा. पण तो समाज म्हणून ज्यावेळेस एखादी संघटना हाक मारेल त्यावेळेस तुम्ही कोणत्याही पंथाचे असा, कोणत्याही चर्चचे असा, तुम्ही समाज म्हणून रस्त्यावर आलं पाहिजे आणि आपली ताकद दाखवली. ख्रिस्ती समाजाबद्दल एक सर्वमान्य असं एक मत सगळीकडेच आहे की ही माणसं समाजकारणामध्ये अधिक असतात परंतु राजकारणात नसतात. आणि अल्फा ओमेगाचा प्रवास समाजकारणाचा आहे. समाजकारणाकडून अल्फा ओमेगाच्या समाजकारणातून हम भारतीय पार्टीच्या राजकारणापर्यंत हा जो प्रवास आहे, ह्या प्रवासाबद्दल हे का करावं असं वाटलं? हम भारतीय पार्टी का करावीशी वाटली? तुम्ही जर बघत असाल तर संपूर्ण भारतीय राजकारण हे जातीभोवती फिरत आहे. किती आपण नाही म्हटलं तरी कोणताही एखादा नेता घ्या, सपोज आपण उदाहरण घेऊ की शरद पवार साहेब, माननीय शरद पवार, अतिशय मोठी हस्ती, सर्वांना वंदनीय अशी हस्ती. परंतु मेजॉरिटी जो 35% मराठा समाज आहे, त्या 35% मराठा समाजांनी शरद पवार साहेबांना वर उचलून घेतलं आणि एक लिडरशिप तयार झाली. रामदास आठवले साहेब जे SC समाजाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांनी SC समाजाने त्यांना उचललं. MIM जो आता चर्चेमधला OC साहेबांचा जो पक्ष आहे, मुस्लिम समाजाने त्यांना वर उचललं आणि मुस्लिम समाज त्यांच्या नावाखाली एक झाला. धनगर समाजाचं तुम्ही घ्या, रासपचे जे जानकर साहेब आहेत, त्यांनी धनगर समाजाचे इश्यू घेतले, धनगर समाज एकत्र झाला. मग मी विचार करत होतो की आपलं चर्चेसमध्ये विभागणी आहे, लोक एकत्र येत नाहीत. अल्फा ओमेगा असे मुद्दाम कार्यक्रम राबवत होतं ज्यामध्ये वधूवर परिचय मिळावा, ज्यामध्ये चर्चचा काही संबंध नाही. माझ्या घरची अडचण आहे, माझ्या घरची अडचण असल्यामुळे मी त्या ठिकाणी जाणार आणि माझ्या माझ्या मुलीचं लग्न जुळवणार. त्याच्यामध्ये चर्च कधी अडसर नाही आला. ते एक मी बघितलं की तसे जर प्रोग्राम घेतले तर 100% लोक एकत्र येतात. गॉस्पल सिंगर ऑफ महाराष्ट्र, चर्चचा संबंध आहे, तुमचं टॅलेंट आहे, तुम्ही ख्रिश्चन आहात, या गा, आणि तुम्ही जर चांगले असाल तर तुमचं गौरव समाजामध्ये केलं जाईल. असे काही प्रोग्राम, जसे आंदोलनं वेगवेगळी केली. मग माझ्या एक गोष्ट लक्षामध्ये आली की काँग्रेसची खेटे घातले. काँग्रेसकडं आपली लोक पहिल्यापासून काँग्रेस धार्जिन, आम्ही काँग्रेस धार्जिन. परंतु प्रश्न काय होतो की ज्यावेळेस मत पाहिजे त्यावेळेस ते चर्चमध्ये येणार. तुम्हाला असं वाटतं म्हणजे आता इतक्या वर्षांच्या मध्ये काँग्रेसने आपल्या समाजाला खरंच काय दिलं आहे? नाही, होतंय काय, काही नाही दिलं तर त्रास नाही दिला असं लोकांचं म्हणणं आहे. दिलं तर काहीच नाही आहे. म्हणजे हे तर त्रिकालवादी सत्य आहे. अनेक जर इतिहासाचे आपण जर पानं उघडून बघितली तर सर्वात जास्त ख्रिश्चन प्रॉपर्टी ह्या काँग्रेसवाल्यांकडेच आहे. हे माझा सरळ आरोप आहे की ख्रिश्चन प्रॉपर्टी, मिशनच्या प्रॉपर्टी सर्वात जास्त जर कोणाकडे असतील तर त्या काँग्रेसवाल्यांच्या नेत्यांच्याच हातामध्ये. हे उघड सत्य आहे. त्यामध्ये लपवण्याचं, तुम्हाला तर अहमदनगरचं प्रकरण माहीत आहे की काय त्या ठिकाणी झालं आणि किती लोक आपली त्या ठिकाणी त्रासामध्ये गेली. परंतु एक लोकांची ही भावना आहे की चला कमीत कमी आमच्या चर्चवर हल्ला होत नाही, आमच्या पास्टर लोकांना ते त्रास देत नाही. आता इतिहास काय आहे आणि त्याच्यात जर खोलात आपण घुसलो तर मला माहीत नाही काय निघेल. परंतु एक ओव्हरऑल ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस असं दिसतं. परंतु ठीक आहे, काँग्रेस आपण धार्जिन आहोत, परंतु काँग्रेस ज्यावेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस नगरसेवकाचंही तिकीट आपल्याला देत नाही. मला खूप वाईट वाटलं ज्यावेळेस आपले माननीय बिशप डाबरे साहेब आहेत, त्यांच्या समवेत एका लीडर्स लोकांची मिटिंग झाली होती एका ठिकाणी, आणि त्या ठिकाणी अशी चर्चा झाली की कमीत कमी इथलेच काँग्रेसचे जे अध्यक्ष त्यांनी सांगितलं की 5 तरी आम्ही काँग्रेसचे तिकीट ह्यावेळेस तुमच्या महानगरपालिकेचे पुण्याचे देऊ. कोणासमोर सांगितलं आहे? डाबरे साहेबांसमोर सांगितलं, जे आपल्यासाठी वंदनीय आहेत, एक आवाज आहे समाजाचा. झालं काय? इलेक्शनमध्ये एकाही माणसाला तिकीट नाही मिळालं. किती अवघड आहे. तुम्ही एका महागुरूसमोर अभिवचन देताय आणि एकाही व्यक्तीला तिकीट मिळत नाही. माझ्या एक गोष्ट लक्षात आली की भारतीय राजकारणामध्ये जातीचं राजकारण हे पक्कं आहे आणि त्यासाठी आपल्याला एक पर्याय करावा लागेल की आपल्याला कोणी तिकीट देत नाही हे त्रिकालवादी सत्य. मग काय करता येईल आपल्याला? म्हणून मी विचार केला की पार्टी स्थापन करता येते का बघा. लोक हसली पहिल्यांदा, म्हटले पार्टी कुठं स्थापन करा, अरे लय मोठी गोष्ट आहे ही, पार्टी करणं काही सोपं नाही आहे. अनेक लोकांमध्ये चर्चा, बरेच बिशप साहेबांना भेटलो, बरेच पास्टर लोकांना, तुमच्यासारखे जी समाजामध्ये काम करतात त्यांच्याशी चर्चा केली, माझे जे वेगवेगळ्या पत्रकार मित्र आहेत त्यांच्याशी चर्चा केली. एक माझा पत्रकार मित्र आहे, त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, तू पार्टी काढल्याशिवाय तुला कुणी विचारणार नाही. तुझी संघटना किती मोठी असू दे, संघटना मोठी असणं आणि एखाद्याचं ओट खाणं ही एक न्यूसेन्स व्हॅल्यू जी म्हणतो
ती आपल्याला वोटिंगमधून मिळते. मग मी विचार केला, माझ्या टीमशी मी सगळ्यांशी चर्चा केली. मग सगळ्यांनी होकार दिला की आपण करूया, करून तर बघूया. आपल्या मनामध्ये आलं न केलं असतं तर बरं झालं असतं, ह्याच्यापेक्षा करून बघूया. म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या पार्टीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिल्लीला निर्णय घेतला. आणि एक मनामध्ये कुठंतरी विचार होता की आपल्या ख्रिश्चन समाजामध्ये एक पण पार्टी नाही आहे. कमीत कमी लोक पार्टी म्हणून तरी एका झेंड्याखाली येतील. हा एक त्याच्या पाठीमागचा एक व्ह्यू आमचा तो पण होता. कारण संघटना बऱ्याच आहेत. कोणाला वाटते, कोणाला अल्फा ओमेगा आवडेल, कोणाला अमुक संघटना आवडेल, कोणाला तमुक संघटना आवडेल. ज्यांनी त्यांनी आपापल्या संघटनेत काम करावं, जे ते आपल्या परीने करतात. परंतु अपक्ष म्हणून जर आपण उभारलो, कोणी विचारत नाही. कारण आपण बघितलं की अपक्षांना मत खूप कमी मिळतं. पण जर पार्टी असेल, आता बघा पुण्यामध्ये आपण अमोल शिंदेंना उभा केला आहे, 31 उमेदवार उभे आहेत. परंतु पार्टी असल्यामुळे नंबर कितवा आला, ह्याचा 5वाच नंबर आला त्यांचा. म्हणजे 5व्या नंबरला तुमची पार्टी असल्यामुळे तुम्हाला स्थान मिळालं. बीडमध्ये आम्ही उभं केलं, त्याचं 3ऱ्या नंबरला त्याला स्थान मिळालं. आम्ही तेलंगणामध्ये उभं केलं, त्याचं 4थ्या नंबरला स्थान मिळालं. पार्टी असण्याचा हा फायदा आहे की तुमची रँकिंग वाढते. आणि लोकांचं शक्यतो ज्या मेन पॉलिटिकल पार्ट्या असतात, उदाहरणार्थ भाजप आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, ह्यांची नावं सुरुवातीला येतात बॅलेट पेपरवर, म्हणजे रजिस्टर पार्टीची. तर 4थ्या नंबरला आज आपली भारतामध्ये पार्टी येते, ही काय साधी गोष्ट आहे? मोठी गोष्ट नक्कीच आहे. पण जसं आता वोटिंग शेअरचा उल्लेख केला, म्हणजे आता ठीक आहे 4थ्या नंबरपर्यंत हम भारतीय पार्टी येणार, त्याचं चिन्ह तिथं येणार. 2.5% आपली लोकसंख्या आहे. आणि आजपर्यंत राज्यकर्त्यांनी वेगवेगळ्या तसं ऐकलेलं नाही आहे. काय म्हणायचं असेल ते, आपलं वोटिंग शेअर कदाचित कमी असेल, त्यामुळं असेल. आपल्या पार्टीचं नाव हम भारतीय पार्टी आहे, त्याच्यामुळे इतर जातींकडनं किंवा इतर लोकांच्याकडून कसं काय सपोर्ट आहे? सर्वात सेक्युलर कोण असेल तर ख्रिश्चन लोक आहेत, हे सांगायची गरज नाही. कारण आपल्या शाळेमध्ये प्रवेश देताना आपण कधी ख्रिश्चन लोकांनी हे नाही बघितलं तुझी जात कोणती आहे. परिस्थिती बघतात. जर समजा एखादा गरीब व्यक्ती असेल तर त्याला कन्सेशन द्यायला आपल्या शाळा नेहमी पुढे आहेत. जात कधीच बघितलेली नाही. आणि जात न बघितल्यामुळे त्याचा एकच फायदा झाला की आज पार्टी काढली. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये दलित समाजाचे नेते आहेत, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मराठा समाजाची नेते आहेत, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मुस्लिम समाजाची नेते आहेत. हे फक्त वाट बघतायत की कधी कसं असतं, एक समाजसोबत घ्यावा लागतो पहिल्यांदा. समाजसोबत घेतल्यानंतर एक ताकद बनते आणि त्या ताकदीला बघून लोक अट्रॅक्ट होत असतात. जर माझ्याकडे आज काहीच नाही तर लोक का माझ्याशी जुळतील? परंतु जर आज ख्रिश्चन समाजाची पार्टी, बघा तुम्हाला मी आणखी पण सांगतो, येणाऱ्या 10 वर्षामध्ये 100% ही ख्रिश्चन समाजाची पार्टी म्हणून लोक जॉईन होतील. कारण हे नॉन करप्टेड आहेत, हे प्रामाणिक आहेत, हे खोटं बोलणार नाही, कोणाला फसवणार नाही. कारण आपण बघतो पार्ट्यांमध्ये नाव दुसऱ्याचंच असतं चर्चेमध्ये आणि तिकीट दुसऱ्यालाच मिळतं. रात्रीतून काँग्रेसवाला भाजपमध्ये जाऊन तिकीट घेतोय आणि निवडून येतोय. म्हणजे फक्त खुर्ची पाहिजे, तत्त्व कोणाचेच नाही आहेत. तुम्ही लहानपासून लहानसा नगरसेवक असू द्या किंवा खासदारकीचं निवडणूक असू द्या, तत्वांना गुंडाळून ठेवलं आहे, फक्त खुर्ची आम्हाला पाहिजे. मग येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस आपली पार्टी, समजा ह्या इलेक्शनमध्ये आपण असं गृहीत धरा की 1,00,000 वोटिंग आपण खाल्लं, काय होणार आहे? ख्रिश्चन समाजाचं एक लेवल वाढणार आहे, इतर पक्षांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित होणार आहे. आणि इतर लोक काय, मग इथून पुढं काँग्रेस विचार करेल. मग काँग्रेस म्हणेल की अरे ह्यांना सोबत घ्या, कारण ह्यांच्याकडे 1,00,000 वोटिंग आहे. आज आपल्याकडे काय, आज काँग्रेस का विचारत नाही आहे? कारण काँग्रेसला माहीत आहे ह्यांच्याकडे वोटिंग नाही हो. हे वेगवेगळ्या गटामध्ये हे झालेले लोक आहेत. आणि मग ते करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करणं खूप आवश्यक आहे की काही करून आपल्याला लोकांना हे दाखवायचं आहे की आम्ही सगळ्या समाजासाठी. आता हम भारतीय पार्टीचा तुम्ही विषय काढला, आम्ही भारतीयच आहोत. हां, आम्ही भारतीयच आहेत. मध्ये मध्ये झाला होता बघ तो प्रकार, ख्रिश्चन लोकांची घर वापसी. तो कोणतरी उत्तरेमधला एक नेता आला, तो मला घर वापसी. त्यावेळेस आमचं पार्टीचं चाललं होतं. आमच्या बैठका झाल्या, मिरजला बैठक, मुंबईला बैठक, पुण्यामध्ये बैठक, सगळ्या पदे. मग आम्ही विचार केला, अरे आम्हाला घर वापसी करणारे तुम्ही कोण? आम्ही तर मूळ भारतीय आहोत. आम्ही जरी ख्रिश्चन असलो तरी आम्ही मूळ भारतीय आहेत, या भारतावर प्रेम करणारे. मध्ये मध्ये तो वाद झाला की भारतीय लोकांचं, तो मान्य गोपाळ शेट्टी म्हटले की भारतीय लोकांचं काय स्वातंत्र्य लढ्यात कोणता सहभाग नव्हता. आता ह्या ढोकळ्यांना हे पण माहीत नाही. म्हणजे मी सरळ सरळ सांगतो, अरे जी काँग्रेस 1885ला स्थापन झाली त्याचा पहिला अध्यक्षच ख्रिश्चन होता. जे ॲनी बेझंटनी त्या ठिकाणी मोठा, ती बाई मिशनरी बाई होती. ह्यांना कोणी सांगायचं? ह्यांना सांगण्यासाठी एक मंच पाहिजे. आणि मग आपण लिस्ट काढली, बघितलं की 150 ते 200 लोक स्वातंत्र्य लढ्यात ख्रिश्चन सहभागी होते. म्हणजे स्वातंत्र्य लढ्याची सुरुवातच ख्रिश्चन लोकांमुळे झालेली आहे. हे कोणी सांगणार? तर हे आपल्याला सांगावं लागणार. आणि बघा तुम्ही, येणाऱ्या दिवसात सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा एकमेव पक्ष असेल हम भारतीय पार्टी.
आज सुरुवात जरूर ख्रिश्चन म्हणून आपण करतोय, शाळा पण आपले ख्रिश्चन नाव आहेत, सेंट पॉल स्कूल, सेंट ॲन स्कूल, सेंट मेरी स्कूल, पण तो शिक्षण कोण घेत आहे? सगळ्या जाती धर्माची लोक घेतात. हा तर आहेच आहे. म्हणजे लोक हा विचारच करत नाही की मुळामध्ये 2.5% असल्यामुळे तुम्ही समाजाच्या कुठल्याही भागामध्ये जा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, 100मध्ये 2 ते 3च ख्रिश्चन माणसं असणार आहेत. कुठेही जा तुम्ही, मग त्या शाळा असू द्या, कॉलेज असू द्या, राजकारण असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये हा रेशो तर राहणारच आहे. तुम्ही ॲनी बेझंट आणि या सगळ्या जुन्या काँग्रेसचा उल्लेख केलेला आहे. एका तत्वाला धरून तत्वनिष्ठ राजकारण करणारे आणि ख्रिस्त तत्वाला धरून राजकारण करण्याचा हा जो काही मानस आहे, अल्फा ओमेगाचं काम असेल, हम भारतीय पार्टीचं काम असेल, पैसा कसा उभा करता? नाही, हाही मोठा प्रश्न आहे. बघा, आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण गॉस्पल मीटिंग घेतो त्यावेळेस पैसा इझिली समाजामध्ये गोळा होतो, कारण आपली लोक देण्यामध्ये अतिशय पुढं आहेत. कारण आपल्याला लहानपणापासून बाळकडू आहे की आपण दशमांश आपला चर्चमध्ये दिला पाहिजे, आणि कोणती गॉस्पल मीटिंग असू दे, एखाद्या मोठ्या सेवकाची सभा, पैसा इझिली जमा होतो. मग ते 16 काही 20 लाख पण जमा. पण ज्यावेळेस सोशल गोष्टी येतात, ज्यावेळेस समाजाचं काही, समजा उदाहरणार्थ आम्ही मुंबईमध्ये आंदोलन करतो आहे आझाद मैदानावर, तिथं मंडप लावायचा तरी 40-50 हजार रुपये खर्च येतात. मग लोक म्हणतात कसं हा पैसा कसा उभा राहणार? आमची टीम जवळपास 1700 लोकांची टीम आहे जी पूर्ण भारतभर काम करते. मग आम्ही प्रत्येकाला सांगतो की बाबा, आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं आपण आपल्या अल्फा ओमेगाला मदत करा. मग कोणी 1000 देत असेल, कोणी 500 देत असेल, आमच्या टीममधून आम्ही हा पैसा गोळा करतो. काही वेलविशर पण आहेत जी लोक आम्हाला, कोणी 5000ची मदत करतं, कोणी, आणि आम्ही एक ठरवलेलं, लोकांना पैसा मागण्यापेक्षा आम्ही स्पॉन्सरशिप मागतो की बाबा तुम्हाला शंकाच नको, तुम्ही आम्हाला, आज पण आम्ही कोणाला तरी म्हटलो की बाबा तुम्ही 25,000 आम्हाला हँडबिल छापून द्या. हां, हँडबिल छापून द्या, तुम्ही तुमचं द्या. लोक मदत करतायत, हे महत्त्वाचं. की सुरुवातीला असं वाटत होतं की अशा गोष्टीला पैसा नाही उभा राहणार, तर लोक मदत करतायत, कारण लोकांनी मदत केल्यामुळेच आज अल्फा ओमेगा एवढं काम करू शकले. हा मुद्दा एक फार महत्त्वाचा वाटतो की काही महत्त्वाच्या पार्टी अशा आहेत की ज्यांचा उमेदवार त्या उभ्या करायला तयार नाही आहेत या निवडणुकीमध्ये. आणि हम भारतीय पार्टीचं किती उमेदवार? 20 भारतामध्ये 20, महाराष्ट्रात 5. महाराष्ट्रात 5. हां, 20 कुठून आहेत? आता 20मध्ये दिल्लीमध्ये आपले उमेदवार उभे आहेत, जवळपास 5 उमेदवार उभे आहेत. तेलंगणामध्ये आहे, आंध्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यानंतर छत्तीसगड, झारखंडमध्ये आहेत आपले. असे सगळे मिळून 20 उमेदवार, जो पंजाबमध्ये 1 जण आहे, तर असे सगळे मिळून 20 उमेदवार आपले सध्या उभे आहेत. मोठी गोष्ट आहे की लोकसभेला 20 उमेदवार एखाद्या पार्टीनं, नव्या पार्टीनं करणं. पुढच्या टप्प्यामध्ये स्थानिक पातळीवरती पण तुम्ही जाल, हम भारतीय पार्टी जाईल. 2019 ते 2029 तुम्ही हम भारतीय पार्टीला 2029मध्ये काय स्वरूपात पाहत आहात? काय विजन काय? नाही, ह्या 10 वर्षामधला आम्ही एक टप्पा ठरवलेला आहे. मी सुरुवातीपासून सांगतो आहे, लोकांना हसू येतं की 12 आमदार आणि 2 खासदार निवडून आणण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. ह्याला 10 वर्ष लागणार. 2029चा तो आमचं ध्येय असेल की 12 ख्रिस्ती आमदार म्हणा किंवा आपल्या विचाराला सहमत असणारे आमदार, 12 आमदार हम भारतीय पार्टीचे असतील आणि 2 खासदार कमीत कमी, हे अतिशय कमीत कमी बोलतो आहे मी, एवढं 100% 10 वर्षामध्ये तुम्हाला अचीव असेल. आणि आश्चर्य वाटायला नको, अल्पसंख्याक मंत्रीसुद्धा आपल्या ख्रिश्चन समाजामधला असेल, एवढं प्रेशर सध्या मी बिल्डअप करतो आहे सगळ्या पार्टींवर की हे 100% 10 वर्षामध्ये होणार आहे. हे मी बघतो आहे 2029मध्ये. तर यासाठी बांधणी सुरू आहे. ही इलेक्शन पहिली इलेक्शन आहे ॲक्च्युली हम भारतीय पार्टीची. ह्याच्या अगोदर आम्ही मिरजमध्ये लढलो, 3 जागेवर त्या ठिकाणी लढलो, नगरसेवकाची इलेक्शन. तिथे चांगली चुणूक समाजाची बघायला मिळाली आणि समाज उत्सुक आहे. विशेष म्हणजे समाज उत्सुक आहे. मी आता जे लोकांच्या भेटी घेतो आहे, काही मेन लोकांना जे भेटतो आहे, लोकांना अभिमान वाटतो आहे की माझ्या ख्रिश्चन व्यक्ती आज भारतामध्ये 20 ठिकाणी लढत आहेत. हे अभिमान जरी वाटलं ना त्यांना, तरी माझा विजय आहे. सुरुवात झाली कुठंतरी. महत्त्वाचं आहे की सुरुवात आज कुठंतरी झालेली आहे. आज लोकांना ते हँडबिल, अरे आपला माणूस उभा आहे, ही भावना निर्माण होऊन हळूहळू पॉलिटिकल अवेअरनेस समाजामध्ये निर्माण होतो आहे. आत्ताची जी बदलती सगळी परिस्थिती आहे, गेल्या 2014 नंतर सोशल मीडियाच्या द्वारे लोकांच्या माइंडशी खेळून ज्या पद्धतीनं जे काही सगळं झालेलं आहे, सगळ्यांना ह्याची कल्पना आहे. ह्या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये, बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये समाजाची काय भूमिका असायला पाहिजे? समाजाने अतिशय जागृत असावं. कारण सोशल मीडिया हा पूर्णपणे मला वाटतं 20% खरं असतं आणि 80% खोटं असतं. सोशल मीडियावर बागुलबुवा दाखवला जातो, खूप मोठा नसतं काहीच. किती मोठी स्वप्न दाखवली आपल्याला. माननीय पंतप्रधानांनी सबका साथ आणि सबका विकास ही घोषणा दिली होती, मला अजून पण आठवतं. त्याच्या विरोधात मी मग
दिल्लीला आंदोलन केलं जंतर मंतरवर, की सबका साथ सबका विकास म्हणतात आणि आमच्याच लोकांना जाऊन तुम्ही त्रास द्यायला लागले, मग विकास कसा होणार? तर आपण जागृत असलं पाहिजे. पडताळणी लोकांनी ना विचार केला पाहिजे की ही खरंच खरी न्यूज आहे का? आता उज्ज्वलासारखी योजना आणली, उज्ज्वला तुम्ही गॅस फुकट दिला हो, परंतु गॅसची किंमत 900 रुपये ना. ती ज्या बाईला रोज 50 रुपये मिळते ती 900 रुपयाचा गॅस कसा घेईल? हे साधं सेन्सची गोष्ट आहे. जसा जिओ फुकट वाटला आणि नंतर 399चं का काय ते रिचार्ज करायला लावतात, फुकट वाटायचं नंतर वसूल करायचं. ही गरिबांची अवहेलना आहे. आज घरांची योजना दिली, आम्ही हे करू, 2022पर्यंत घर देऊ. लोकांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही जर गेल्या 5 वर्षाचा अल्पसंख्याक निधी जर काढला तर तुमच्या लक्षात येईल अतिशय कमी निधी दिलेला आहे. परत दिला पण वापरला नाही, आणि मार्च 31ला जो वापरला नाही तो निधी वापस जातो. ही घटनेने दिलेला नियम आहे. तो निधी वापस गेला म्हणजे द्यायचा खरं पण वापरायचा नाही, तो वापस द्यायचा. आज मुद्रा लोनसारखी योजना आहे आपल्या मायनॉरिटीसाठी. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामध्ये लोन दिले जातात. मी त्या दिवशी माहितीच्या अधिकारामध्ये काही माहिती काढल्या. 85,000 मुस्लिम लोकांना लोन मिळाली आणि आपली लोक आहेत 800, ख्रिश्चन लोक 800. लोक म्हणतात अर्ज करत नाहीत. अर्ज तर ढिगमडा मीच केले होते बीडमधून कितीतरी अर्ज. का मिळालं नाही लोकांना लोन? ह्याचं उत्तर देण्याची गरज आहे. अहो तुम्ही इंग्लिश नाव बघितलं की फॉर्म बाजूला फेकता का काय? ह्या भाषेमध्ये मला त्या अधिकाऱ्यांना बोलावं लागलं. म्हणजे एकंदरीत लोकांना मी फक्त एकच गोष्ट सांगेन, कोणी असो, काँग्रेस असो, भाजप असो, राष्ट्रवादी असो, कोणताही पक्ष असो, या हम भारतीय पार्टी असो, खरंच ह्याच्या पाठीमागच्या योजना काय आहेत नीट विचारपूर्वक तपासा. कारण आपण अडाणी नाही. ख्रिश्चन लोक किंवा कोणताच समाज आज भारतामधला कोणताच समाज अडाणी राहिलेला नाही. डोळे झाकून कोणाचं बटन दाबू नका. तुम्ही बघा की खरंच हे समाजासाठी ह्यांनी काय केलं आहे. हम भारतीय पार्टीला आम्ही वोटिंग मागतोय, लोकांना मी बघतोय 10 वर्षात मी काय केलं, माझी प्रोफाईल तपासा. एकाही गुन्ह्यात, एकाही चुकीत, एकाही समजा समाजाचं मान खाली होईल असा जर मी वागलो असेल तर मला एक वोट देऊ नका. समाजासाठी झटतोय, 12 वर्षापासून झटतोय आणि अतिशय कठीण परिस्थितीमध्ये झटतोय. आम्हालाही फॅमिली, आम्हालाही घर आहे, आम्ही देवदैनी खूप चांगल्या परिस्थिती, पण आम्हाला एक तळमळ आहे की समाजाने एकत्र आलं पाहिजे. त्यामुळं आम्ही हे करतोय. समाजाला एकच सांगेल की ज्या ठिकाणी आपले हम भारतीय पार्टीचे उमेदवार आहेत, काही करून त्यांना, कारण मी काल परवा पण एक पोस्ट टाकली की सरकार कोणाचं येऊ, परंतु जी ख्रिस्ती समाजाच्या विकासासाठी हम भारतीय पार्टी स्थापन केली आहे तिचं मात्र अस्तित्व दिसलं पाहिजे. तुम्ही अस्तित्व दाखवा, बरोबर तुम्हाला नमस्कार मिळणार. आणि तुम्ही अस्तित्व नका दाखवू, तुम्हाला चिरडलं जाणार. हे दोनच गोष्टी. त्यामुळे अस्तित्व दाखवणं आवश्यक आहे. समाजाला मी एवढीच विनंती करेल, एकदा तुम्ही आत्तापर्यंत सगळ्याला वोटिंग दिलं ना, सगळ्याला देऊन बघितलं, कोणी काय केलं, कोणी तुमचं काही केलेलं नाही. एकदा आपला माणूस म्हणून तो वोटिंग द्या. एकदा तुमचा माणूस आहे हा तुमच्या चर्चमधला, तुमच्या समाजातला माणूस आहे आणि पहिल्यांदा उभा राहतो. विचार करा, एवढं सुसंस्कृत आपण पुणे म्हणतो, 70 वर्षामध्ये एक ख्रिश्चन माणसाला तिकीट नाही देता आलं का हो? एक माणूस नाही मिळाला का तुम्हाला? आता मी इतिहास काढला, आमदारकीलाही कुणी आत्ता पण तिकीट दिले नाही. पहिल्यांदा आपला ख्रिश्चन माणूस उभा राहतोय. माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही जर इथे 1 लाख वोटिंग आमच्या उमेदवाराला मिळवून दिलं तर बघा काय होतोय. अख्ख्या महाराष्ट्राचा इतिहास बदलला जाईल. 100% होईल. मला असं वाटतं की मंडळी, ही निवडणूक म्हणजे खरोखरच सगळ्यांच्यासाठी एक अस्तित्वाची लढाई आहे. आणि त्याच्यामध्ये ख्रिस्ती समाजाच्या अस्तित्वाचा एक वेगळा विचार करून अल्फा ओमेगा यांचं समाजकारण आणि त्यानंतर हम भारतीय पार्टी जी स्थापन झालेली आहे तिचे संपूर्ण भारतभरामध्ये असलेले 20 उमेदवार याच्या माध्यमातून एक बदल निश्चितच घडलेला आहे. हा बदल निश्चितच सकारात्मक असणार आहे आणि पुढे जायचे जे उद्देश आहेत, पुढे जायचं आशिष शिंदे यांचं विजन आहे. मला वाटतं की सगळेजण या विचारांवरती जरूर विचार कराल, कारण आपल्या या सेगमेंटमध्ये हेच आहे की माझी वैचारिक भूमिका काय आहे. आपण आशिष शिंदे यांची वैचारिक भूमिका आणि हम भारतीय पार्टीची ही वैचारिक भूमिका ऐकलेली आहे. जरूर विचार करा. पुढच्या सेगमेंटमध्ये भेटेन पुढच्या एका नव्या विचारासह, एका नव्या व्यक्तीसह. तुम्ही आलात याबद्दल थँक्स अ लॉट अँड ऑल द बेस्ट टू यू.